हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर चला आज आपण बनवणार आहे रताळ्याची खीर। काल महाशिवरात्री झाल्यामुळे घरामध्ये रताळे भरपूर शिल्लक होते। मग आज मम्मीचा रविवार पण होता, मग म्हणलं चला उपवासाला एक आपण रताळ्याची खीर बनवूया। तर रेसिपी सुरुवात करू आपण। ते मी 2 रताळे स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहे। काढून ही मी रताळे खिसून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलं। त्यानंतर मी इथे बदामाचे तुकडे तुपामध्ये तळून घेतलेले आहेत लालसर असे। बघू शकता बदामाचे तुकडे आपले लालसर झालेले आहेत। त्यानंतर मी ते काढून घेतले। बदामाचे तुकडे तळून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये मी रताळ्याचा खीस टाकलेला आहे, तोही एक 5 मिनिटे छान तुपामध्ये परतून घेतला। त्यानंतर इथे मी 1.5 ग्लास दूध ओतलेलं आहे। दूध छान असं मिक्स करून घेतलं। चिकटलेला रताळ्याचा खीस काढून घेतला पळीने। त्यानंतर इथे मी साखर टाकली। साखर मिक्स करून घेतली पूर्ण खिसामध्ये आणि दुधामध्ये। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर इथे मी छान अशी त्याला उकळी काढून घेतली। उकळी आल्यानंतर परत खीर छान अशी हलवून घेतली, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे झाकण ठेवून मी एक 5 मिनिटे कमी गॅसवर खीर शिजवून घेतली। आता आपला रताळ्याचा खीस छान असा शिजलेला आहे, दुधामध्ये पूर्णपणे गाळ झालेला आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। वेलची पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं, बघू शकता तुम्ही। आपली खीर छान अशी शिजलेली पण आहे। आणि त्यानंतर इथे मी बदामाचे तुकडे टाकले तळून घेतलेले मगाशी। त्यानंतर तेही छान असं मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे। आपली रताळ्याची खीर तयार आहे। तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।